दरम्यान क्रिकेट विश्वातील घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्यासोबत आहेत विशेष क्रीडा प्रतिनिधी संजय दुधाणे सर. संजय सर, तुम्ही स्वतः अहमदाबाद स्टेडियमच्या इथून आमच्यासोबत जोडलेले आहात. कसा उत्साह पाहायला मिळतोय? खरं तर भारतीय क्रिकेट प्रेमींच्या आशा ज्या आहेत त्या पल्लवित झालेल्या आहेत, कारण तिसऱ्यांदा भारतीय संघ वर्ल्ड कपचा हा विश्वचषक जिंकणारच अशा आशा व्यक्त केल्या जात आहेत. काय वाटतंय संपूर्ण हे सामने बघितल्यानंतर, आतापर्यंतची भारताची जी खेळी होती ती पाहिल्यानंतर काय घडामोडी घडताना दिसतील? निश्चितच एक आजचा सुपर संडे म्हटला पाहिजे, कारण की भारतीय संघ T20च्या या विश्वकरंडकमध्ये रणांगणात तिसऱ्यांदा करतोय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ऐतिहासिक दिवस असणार आहे, कारण की यापूर्वी यजमान संघाने कधी T20चा वर्ल्ड कप उंचावला नव्हता. सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे सलग दुसऱ्यांदा कोणीही वर्ल्ड कप जिंकणार अशी दुहेरी वर्ल्ड कप जिंकण्याची संधी भारतीय संघाला आहे. त्यामुळे पूर्णपणे भारत नव्हते, सगळ्या जगाच्या नजरा आज कुठे लागल्या तर मी जिथे उभा आहे त्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमकडे. खरं संपूर्ण हा परिसर सकाळपासूनच क्रिकेट चाहत्यांनी फुलून गेलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तिकिटाची खूप मारामारी सुरू झालेली आहे. अगदी 2-3 हजाराचं तिकीट आता 20-25 हजारात गेलेलं आहे आणि संपूर्ण अहमदाबाद जाऊन सगळ्या जगाच्या लक्षात ह्याच्याकडे लागले, नरेंद्र मोदी स्टेडियमकडे लागलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हवामानाचा आता रिपोर्ट देतो, कारण की हवामानात माझ्या पूर्वी बघितलं असेल तर पूर्णपणे आकाश निरभ्र आहे. त्यामुळे पूर्णपणे धावांची बरसात आपल्याला आज पाहायला मिळणार आहे या स्टेडियम मध्ये. पण टॉस कोण जिंकतोय सगळ्यात महत्वाचं आहे. मी जेव्हा काल खेळपट्टीवर गेलो तर खेळपट्टीची जवळ पाहणी केली तर ही जी नरेंद्र मोदी स्टेडियमची जी खेळपट्टी आहे ती काळ्या आणि लाल अशा दोन मातीने बनलेली आहे. त्यामुळे ही खेळपट्टी नक्की कोणाला साथ दिली सांगता येत नाही. परंतु निश्चितच पूर्णपणे आपला जो कॅप्टन आहे, कॅप्टन सूर्यकुमार, आपल्या मुंबईचा खेळाडू आहे. खरं तर या संघात 2 मुंबईचे आपले खेळाडू खेळणारे शुभम दुबे आहेत आणि आपला सूर्यकुमार यादव आहे, जे अस्सल आपले मुंबईकर आहेत. त्यांच्याकडे सगळ्या जगाच्या नजरा लागणार आहे, कारण की मागच्या वेळेला मुंबईच्या रोहित शर्माने वर्ल्ड कप जिंकून आणला होता आणि आपण सगळ्यांनी त्याची वेलकम पार्टी जी मोठी मुंबईत वानखेडे साजरी केली तीच पुन्हा आपल्याला करायची. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आहेत सूर्यकुमारची कामगिरी. सूर्यकुमार काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सूर्यकुमारने खूप दिवस गप्पा मारल्या आम्ही पत्रकारांशी. तो म्हणाला की आम्ही पहिली बॅटिंग पण घेऊ शकतो, बॉलिंग पण करू शकतो, पण जर आम्ही बॅटिंग घेतली तर निश्चितच आम्हाला 220 ते 250 स्कोर करावा लागेल. राहिला जी न्यूझीलंडची बाजू आहे ती पण तितकी बळकट आहे, कारण की ज्या रीतीने न्यूझीलंडच्या आयलंडने 30 धावामध्ये 100 धावा केल्या, जसं आपल्याकडे संजू सॅमसन आहे असं आपण म्हणतो, त्यांच्याकडे पण आयलंड सारखा खेळाडू आहे, सॅम्पल सारखा एक धोकादायक खेळाडू आहे, फर्ग्युसन सारखा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे जर दोघांचं पारदळ जर म्हटलं तर निश्चितच आपण जर T20 सामन्याचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की T20 मध्ये जरी भारताने जास्त सामने जिंकले असेल, पण जर T20 वर्ल्ड कपचा सामना पाहिला तर तो भारतासाठी आणला की आतापर्यंत 3 वेळा न्यूझीलंड आणि भारत आमने सामने उभे राहिले आणि आपल्याला नेहमीच प्रभाव स्वीकारला. त्यामुळे त्याची तोही इतिहास बदलायचा. त्यामुळे इतिहास बदलणाऱ्या दिवसासाठी मी इकडे अहमदाबादमध्ये मी आणि संपूर्ण भारतीय टीम आणि आपली झी न्यूजची टीम सज्ज झाली आहे. संजय सर, यंदा भारतीय क्रिकेट संघामध्ये काही बदल होतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते. काय वाटते, बदल होऊ शकतात का? निश्चितच काल पत्रकार परिषदेत सूर्यकुमारांनी स्पष्ट केले की जी बॅटिंग लाईन आहे, आपल्याला असं वाटलं होतं की अभिषेक शर्माचा फॉर्म गवसत नाहीये, त्यामुळे त्याचा बदल होईल. पण अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन आणि ईशान ही जी त्रिमूर्ती आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यामुळे बॅटिंग मध्ये काही बदल होणार नाही, पण बॉलिंग मध्ये निश्चितच एक मोठा बदल होणार आहे. फिरकीचा असल्यामुळे ह्या मैदानात यादवची एंट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धवन खेळणार की यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण काल सूर्यकुमारनी यादव खेळणार नाही असं काही म्हटलं नाही, पण आज जेव्हा संध्याकाळी टीम डिक्लेअर होईल त्यावर गोलंदाजी निश्चित बदल दिसेल, कारण की ही जी नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी आहे ती फिरकीला साथ देणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संध्याकाळ जेव्हा होते त्यावेळेला दव पडणार आहे आणि दव पडल्यानंतर थोडी खेळपट्टीनी गोलंदाजांच्या हातात सगळा सामना जाणार आहे. त्यामुळे निश्चितच एक बदल निश्चित आहे, तो म्हणजे यादव ह्या संघात होणार आहे आणि कदाचित दृष्टी म्हणू शकतो तो धवनला. संजय जी, आज जिथे ही मॅच होणार आहे ते म्हणजे अहमदाबाद मधलं नरेंद्र मोदी स्टेडियम, आणि या स्टेडियममुळे खरं तर चाहत्यांना भीती देखील वाटते, कारण याआधी जेव्हा भारतीय संघ या मैदानावर क्रिकेट खेळला होता, सामने खेळलेला होता, त्यावेळेस त्यांच्या हाती अपयश आलेलं होतं. त्यामुळे या सामन्यामध्ये काय होतं असं सगळ्यांना असं चिंता वाटू लागली. नेमकं याचं कारण काय? निश्चितच तो दिवस मला आजही आठवतो. एक दिवसीय सामन्यासाठी 2023 मध्ये मी अहमदाबादमध्ये आलो होतो. त्याच अहमदाबादच्या स्टेडियम मध्ये आपण पाकिस्तानला हरवलो होतो. त्यामुळे मोठ्या आशा होत्या की 2011 मध्ये आपण वानखेडे वर्ल्ड कप उंचवला होता, 83 मध्ये कपिल देवने उंचवला होता. पुन्हा रोहित शर्माची टीम हा चमत्कार करेन की नाही, परंतु त्या दिवशी आपल्याला हेडनी ज्या प्रकारे हरवलं,
एक मोठा पराभव लागला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे 2 T20चे सामने झाले इथे नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये, पहिला सामना होता तो नेदरलँडच्या टीम विरुद्ध होता. आणि नेदरलँड विरुद्ध आपल्याला फार काही मोठा विजय मिळवता आला नाही. आणि सगळ्यात म्हणजे जो शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता, त्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मध्ये आपण मार खाल्ली आहे. त्यामुळे थोडं अनलेकी असं म्हटलं जातं. म्हणूनच काल खास सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे मैदानाजवळच्या हनुमान मंदिरात गेले. सगळा जग प्रार्थना करतोय, परंतु ह्या मैदानाचा इतिहास आहे थोडासा भारताच्या दृष्टीने कटू आहे, पण हा कटू इतिहास बदलण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे आणि सामर्थ्यशाली टीम इंडिया क्रिकेटची टीम आपल्याला आज ह्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच संजय सर, आपण अपेक्षा करूयात की या मैदानामधला हा खेळणारा सामना भारतीय संघ जिंकेल आणि ट्रॉफीही उंचावेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.